आज मुंबईत मोठ्या दसरा मेळाव्याचे आयोजन. ठाकरे आणि शिंदे यांच्या भाषणांवर सर्वांचंच लक्ष. बीएमसी निवडणुकीबाबत ते घोषणा केल्या जातील. सणासुदीच्या हंगामापूर्वी महाराष्ट्र सरकारकडून एक मोठी घोषणा. दारूची दुकाने वगळता दुकाने, हॉटेल्स आणि मॉल्स आता सर्वसामान्यांसाठी 24 तास खुले राहतील. गोरेगावमधील नेस्को कॉम्प्लेक्स दसरा उत्सवासाठी सज्ज झालाय. शिंदे यांच्या मेळाव्यासाठी 25,000 पेक्षा अधिक कामगार आणि अधिकाऱ्यांसाठी बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. घर खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी. यावेळी म्हाडा नाही तर बीएमसी दिवाळीला लॉटरी काढणार आहे. महानगरपालिका त्यांच्या क्षेत्रातील गृहनिर्माण प्रकल्पांमधून मिळालेल्या 586 घरांसाठी लॉटरी काढेल. तारखा लवकरच जाहीर केल्या जातील. संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका केली आहे. शिंदे यांच्या मेळाव्याला देशद्रोहांचा मेळावा असं म्हटलंय. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त शंकर पटोले यांना एका विकासकाकडून 25 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर महानगरपालिका प्रशासनात खळबळ उडाली आहे. दुर्गापूजा आणि सोबतच शिंदे आणि उद्धव यांच्या दसरा मेळाव्यांमुळे मुंबईत वाहतूक वळवण्यात आली आहे. मुंबई पोलीस प्रत्येक कोपऱ्यावर तैनात केले आहेत. नवी मुंबईत गुगल मॅप्सवर अवलंबून राहणे प्राणघातक ठरलंय. 23 वर्षीय बाईक चालक अथर्व शेळके याने ध्रुवतारा जेट्टी खाडीत पडून त्याचा जीव गमावला. पावसाबाबत हवामान खात्याचा महत्त्वाचा दावा. 8 ऑक्टोबर रोजी राज्यातून मान्सून निघून जाईल. त्यामुळे मुसळधार पावसाने रहिवाशांना दिलासा मिळेल. डोंबिवली परिसरात गुंतवणूकदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिनिक्स इन्व्हेस्टमेंट नावाच्या कंपनीच्या 6 कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. आकर्षक परताव्याचे आश्वासन देऊन लोकांची 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली. दसरा उत्सवाचा उत्साह शहरात शिगेला पोहोचलाय. शिंदे आणि ठाकरे गट मेळाव्यामुळे मुंबईला भगव्या रंगाने सजवलं गेलं. कांदिवलीतील पोईसर मेट्रो स्टेशन समोर पश्चिम द्रुतगती महामार्गावर एक टँकर उलटलाय. तो हटवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. जीएसटी कमी झाल्यानंतर कार खरेदीदारांनी बाजारपेठेत गर्दी केलेली दिसून येते. तर राज्यभरातील विविध शोरूम मध्ये ग्राहकांची गर्दी आहे. बीएमसीच्या आकडेवारीनुसार सप्टेंबरमध्ये मुंबईत डेंग्यूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. प्रशासनाने लोकांना लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असं आवाहन केलंय. आज हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने असा इशारा दिलाय. संध्याकाळपर्यंत पावसाची तीव्रता वाढू शकते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. RSS त्याचे शताब्दी वर्ष साजरे करत आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे लवकरच उद्घाटन होणार आहे. परिणामी रस्ते डांबरीकरण आणि दुभाजक रंगवण्याच्या कामाला वेग आला आहे. आज पंतप्रधान मोदींनी महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईत सोने आणि चांदीच्या किमतीत मोठा बदल झालाय. 22 कॅरेट सोन्याची किंमत 1,08,800 रुपये झाली आहे. तर चांदीचा दर 1,53,000 प्रति किलोग्रॅम वर झालाय. दसऱ्यानिमित्त बाजारपेठांमध्ये तोरण खरेदी करण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाली आहे. पूजा साहित्याची विक्री सकाळपासूनच सुरू आहे.